संपूर्ण महाराष्ट्रात टाळ, वीणा, मृदुंग यांचे आवाज दुमदुमत आहेत. कारण अनेक भाविक भक्त आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेले आहेत. तर चला, आषाढी स्पेशल आपणही एक स्पेशल क्राफ्ट तयार करूयात. नमस्कार, माझं नाव प्रियंका. क्रेझी क्राफ्ट अँड फन विथ प्रियंकामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण वीणा, टाळ आणि मृदुंग हे तयार करणार आहोत. तर सगळ्यात आधी आपण एक पेपर घेतलेला आहे आणि त्याचे गोल कट करून घेतलेले आहेत 2. त्यानंतर एक दोरा घेऊन त्याला दोन्ही बाजूंनी गाठण मारलेली आहे आणि पेपरला मध्यभागी कट मारून त्यामधून दोरा काढून ते चिटकवून घेणार आहोत एका छोटा गोल आकार करून त्याचा. तर या प्रकारे आपले टाळ तयार होणार आहेत. या अशा प्रकारे ते चिटकवून घ्यायचे आहेत. आता आपण मृदुंग बनवून घेणार आहोत. तर हे 2 पेपरचे ग्लास घेतलेले आहेत जे चहा पिण्यासाठी वापरतो ते, आणि याची जी तोंड आहे त्याला आपण फेविकॉलने चिटकवून घेणार आहोत. हे असे दोन्ही एकावर एक ठेवून आपण हे दोन्ही ग्लास चिटकवून घेणार आहोत. ते सुकताय तोपर्यंत आपण मृदुंग तयार करूयात. तर त्यासाठी हा जो बल्बच्या वरती जो गोल असतो तो आपण काढून घेतलेला आहे, ज्याच्यापासून आपण मृदुंगाच्या खालची जी वाटी असते ती तयार करून घेणार आहोत. आणि त्याचं जे वरचं जे लाकूड असतं त्यासाठी आपण एक पुठ्ठा घेतलेला आहे. त्याचे लांबक्या त्रिकोणी आकारातले कट करून घेणार आहोत. तर यासाठी आपण 4 पीस कट केलेले आहेत. एकापेक्षा एक लहान असं 4 साईजमध्ये हे पीस आपण कट करून घेणार आहोत. हा जो बल्बचा आपण तुकडा वरचं जे झाकण काढलेलं होतं त्या आकाराचा सुद्धा आपण एक गोल कट करून घेणार आहोत. तर हे आपण चिटकवून घेतलेलं आहे. त्यानंतर या प्रकारे आपण पुठ्ठ्याचे 4 पीस काढलेले आहेत जे एकापेक्षा एक लहान आहेत. त्याशी एकावर एक ठेवून चिटकवून घ्यायचे आहेत. ज्यामुळे आपला एक विण्याचा बेस तयार होईल. हा जो बेस तयार केलेला आहे आपण विण्याचा, त्यावरती आपण मास्किंग टेप चिटकवून घेणार आहोत. मास्किंग टेपच्या मदतीने हा विण्याचा बेस आपण पूर्णपणे कव्हर करून घेणार आहोत. अगदी व्यवस्थित सर्व बाजूंनी आपण हे मास्किंग टेपच्या मदतीने चिटकवून घेणार आहोत. हे व्यवस्थित चिटकवून झाल्याच्या नंतर आपण ग्लूगनच्या साहाय्याने जो गोल तयार केलेला होता तो आणि हे जे त्रिकोणी आपण विण्याचा शेप तयार केलेला आहे ते सर्व आपण चिटकवून घेणार आहोत ग्लूगनच्या साहाय्याने. तर या प्रकारे आपला जो बेस आहे तो तयार झालेला आहे. आता आपण ग्लूगनच्या साहाय्याने चिटकवून घेतलेले. तर हे अशा प्रकारे दिसतंय. याला कलर आणि पुढचं डेकोरेशनचं काम आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये करणार आहोत. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.